म्हणाली फक्त डोंबिवलीकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे नागरिक आहेत ते देखील या डोंबिवलीतल्या शोभायात्रेची वाट पाहत असतात। कारण शोभायात्रेची सुरुवात तर कोणी केली असेल तर ती डोंबिवलीमधून झालेली आहे। डोंबिवलीतील याच फडके रोडवरून गणपती मंदिर संस्थान जे आहे त्यांच्या माध्यमातून ही शोभायात्रा सुरू झालेली आहे। आता थोड्याच वेळात मोठ्या प्रमाणात शोभायात्रेला सुरुवात होईल आणि हे जे गणपती मंदिर आहे इथून पाया पडून बरेचसे जी मंडळी आहेत ती पुढे गेलेली आहेत। आणि यावेळीच एक विशेष आकर्षण म्हणजे वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी आत्ताच गणपती बाप्पा दर्शन घेतलेलं आणि शोभायात्रेमध्ये तुम्ही सामील होणार। सर, डोंबिवलीतली शोभायात्रा आणि उज्ज्वल निकम काय सांगतात? गणेश मंदिर संस्थानला आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली आणि माझ्या समवेत या संस्थानचे सगळे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, इतर सभासद आहेत आणि मला आनंद एवढाच आहे की मी 13 वर्षापूर्वी इथे आलो। त्यानंतर प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मी फोटो बघत होतो त्यावेळेला मला एक वेगळा प्रकर्षाने आनंद होत होता आणि आज या 100व्या वर्षी मला इथे गणेशाची पूजा करण्याचं भाग्य मिळालं। हे मी माझा सन्मान समजतो आणि आजची ही शोभायात्रा खरं म्हणजे नववर्षाच्या या आज सुरू होत आहे आणि आपल्या सगळ्या दर्शकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क हा दिलेला आहे। प्रत्येकाने आपला तो हक्क बजावला पाहिजे। लोकशाही सुदृढ निरोगी असण्यासाठी प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान राहील, विनंती राहील की नागरिकांनी आपलं मतदान केलं पाहिजे। डोंबिवलीतल्या शोभायात्रेबद्दल तुम्ही ऐकलं होतं, तुम्ही सामील देखील झाला होतात, काय आतापर्यंत तुम्ही ऐकलं आणि किती वैभव आहे या शोभायात्रेचं? महाराष्ट्रात प्रथम ही शोभायात्रा नवीन वर्षाच्या सुरुवातीला सकाळी सुरुवात करण्याची प्रथा डोंबिवलीपासून सुरुवात झाली आणि ती त्यांनी अतिशय कसोशीने पाळत आलेली आहे। मी ज्यावेळेला या सगळ्या सन्माननीय सभा पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांना विचारलं की कुठे काही भांडण होतं का, तंटा होतो का जागेवरून, त्यांनी सांगितलं अजिबात होत नाही, ही गणेशाची सुबुद्धी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे अलौकिक डोंबिवलीकरांनी आपलं एक विशिष्ट महत्व जोपासलेलं आहे। डोंबिवलीकरांनी हे महत्व पाळलेलं आहे। 100व वर्ष आहे, काय वेगळं पण यावेळी शोभायात्रेचं असेल? यावेळेला निवडणूक आहे, सगळ्यांनी जसं सरांनी सांगितलं प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि लोकशाही सुदृढ केली पाहिजे। तसंच यावेळेला धार्मिक दृष्टीने राम मंदिराची उभारणी झाली। यावेळेला आमची थीमच त्याच्यावर आहे, रामराज्य ही थीम घेऊन यावेळेला पूर्ण डोंबिवली या यात्रेमध्ये सहभागी होतात। डोंबिवलीकर यात्रेमध्ये सहभागी होतात, बाहेरून देखील बरेच लोक येतात। थीम त्यांनी सांगितली 100व वर्ष आहे। तरुणांचा रिस्पॉन्स आतापर्यंत कसा होता आणि यावेळी कसा असेल? तरुणांचा रिस्पॉन्स या यात्रेला कायमच सुरुवात झाली तेव्हापासून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। याही वेळेला तरुण खूप उत्साहित आहेत। विशेषतः यावर्षी एक रामराज्याचा विषय जो आहे आणि राम मंदिर जे अयोध्येत उभं राहिलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण नागरिकांमध्ये खूप जोश आहे। विद्यार्थी असतील, कॉलेजला जाणारी मुलं असतील किंवा तरुण जे नुकतेच नोकरी लागले अशा सगळ्या तरुणांमध्ये खूप उत्साह आणि सगळेजण खूप आनंदात या सगळ्या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आनंदात यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। थोड्या वेळात यात्रेला सुरुवात होईल। डोंबिवली पश्चिम येथील बागशाळा मैदान जे आहे तिथून या यात्रेला सुरुवात होते म्हणाली। अगदी बरोबर आहे अजित, जसं तुम्ही सांगितलं डोंबिवलीमध्ये सगळी तरुणाई सज्ज झालेली आहे शोभायात्रेसाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी।